नमस्कार मित्रांनो. लाचार सगळ्या परिस्थिती गेली 5 वर्षांनी कसा जगत आहे हे मुठच कळत नाही. सगळ्या गोष्टीतून प्रॉब्लेम. आजचा दिवस 24 मे 2024. 2 दिवसांनी माझ्या भाचीचा म्हणजे माहीचा बड्डे आहे. तिला 1000 रुपये द्यायचे. माझ्याकडे पैसे नाही. दुसरी गोष्ट, संकट एवढी येत आहेत. एक हडवळे सुरेश हडवळे त्या माणसाने मला पूर्ण त्रास दिला. म्हणजे आज अशा अवस्थेमध्ये की गाडीत टाकलं पेट्रोल नाही आहे. गाडीत टाकायला पेट्रोल नाही आहे, पेट्रोलला पैसे नाही आहेत, खाण्यासाठी पैसे नाहीत, राशन भरण्यासाठी पैसे नाहीत, जगण्यासाठी राहण्यासाठी रूम नाही आहे, हाताला काम नाही आहे. असल्या सगळ्या परिस्थितीत मी शिक्षकाची डिग्री घेऊन करू काय त्या शिक्षकाची? शाळेत गेलं तर पगाराची जॉबची चांगली नोकरी भेटते. सारखं रिसर्च फार डिप्रेशन टेन्शनसारखं ताई तिथं रागवते सांगते आपण पैसा वेळ शिकतोय काहीतरी. यासाठी रेकॉर्ड केले की येणाऱ्या काळात मी काय बदललो आणि काय होते कळतं. लॉकडाऊन सारखा काळ 2019 ते 2024 काहीच पैसे नाही आले. पैसे आले नाही. मी क्वालिफाय शिक्षक आहे ते मला अशा अवस्था काय देवावरचा विश्वास कमी होत चालला. ब्रेकअप झाले, इमोशनली तुटलो, फायनान्शियली तुटलो. देव कसल्या प्रकारचे पैसे घेतो मला बघूया आता येणाऱ्या काळात काय होतं. सगळ्यात जास्त मला थकवलं आहे सुभाष हटवले. त्याला प्रामाणिकपणे माणसाने मदत दिली वाईट काळात. फ्रीज, मोबाईल, टी व्ही अशा गरजेच्या वस्तू त्याला आणून दिल्या. तो 6 महिने कर्जच भरत नाही आहे. त्याच्यावर माझे दर महिन्यात 13 ते 12,000 असेच कर्ज व्याज चुकत चालले, पेमेंट लागत चालले. म्हणून मित्रांनो, कर्ज घेऊ नका. आधी गरीबसारखं असतो. आणि या सगळ्यातही ते आपण विचारतो की जगासमोर मोठा आहे, ज्याला मी मोठं मानतो त्याच्यासमोर गेलं कळत हा सगळ्यात छोटा आहे. आणि ज्याला सगळ्यात मी छोटा आणि निशुल्क काय कामाचं नाही असं समजतो त्याच्या सोबत गेलं कळलं की तो किती मोठा आहे. तो म्हणजे माझा उमेश सारख्या मित्राने मला आतापर्यंत 40,000पेक्षा जास्त मदत केली. माझी संकट कमीत कमी नाहीशी होण्याची मदत करतो. रोजचे फोन केले की विचारा ट्रान्झॅक्शनसाठी पैसे आले की देतो. 20 रुपये पाहिजे 30 रुपये ट्रान्झॅक्शन करतो. पेट्रोल पंपवर गेलं पैसे नसले पेट्रोल देतो. आणि आज तर मला अक्षरशः किती मित्रांना मी 20 आणि 30 रुपयासाठी कॉल केला, कोणी पैसे देतो ही आवाज काय. म्हणजे तुमच्या वाईट काळात लोक तुम्हाला पैसे देत नाही. आणि लोक आपल्याला 100-150 रुपये त्याला ओळखच्या देतात. आणि लोकांना लाख 50,000 20-20 30-30 10,000 मागेल तसं लगेच ट्रान्झॅक्शन केले जाते. आणि त्यातलं एकही विकत नाही आज सोबत नाही. किती वाईट अवस्था. इथून एवढं एक कळलं आहे की येणाऱ्या काळात कोणाला आपल्यासोबत उभं करायचं. हे जे सोडून गेले तर वाईट नाही आहे, निग्लेक्ट झाले, समजलं आता आपलं कोण आहे. माझी ताईसुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काळ त्यांचे 5 वर्ष खूप चांगले असेल, खूप सुखाचे असेल. शेवटचे वर्ष थँक्यू. येणाऱ्या काळात ही जोडी आपण बघूया पुन्हा. तेव्हा आपले अनुभव आणि हे काय असेल ते सारखीच निवडू. लव यू. थँक्यू.